भूषण, आता आपण ही क्रिकेट स्पर्धा इथे बघतोय मुलांसाठी आणि पुरुषांसाठी, तशीच समर्पण ग्रुप देखील याच सगळ्या उपक्रमातनं एक प्रेरणा घेऊन आपण ब्राह्मण समाजातल्या मुलींसाठी आणि महिलांसाठी सुद्धा दरवर्षी आपण एक टर्फ क्रिकेट लीग 3 ते 4 दिवसांची आपण ती टर्फ क्रिकेट लीग असते आणि भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवाच्या आधी एक साधारणतः 1 आठवड्याच्या आधी आपण तो सगळा उपक्रम हाती घेत असतो आणि त्या उपक्रमामध्ये सुद्धा जेवढ्या इथे मुली हजर आहेत, जेवढ्या महिला आहेत, ज्यांची खेळण्याची इच्छा आहे, कारण ते काही एवढ्या ओपन ग्राउंडवरती नसते, ती टर्फ क्रिकेट लीग असते, तेव्हा सगळ्यांना बऱ्याच मुलींना आणि महिलांना ते खेळणं शक्य असतं. ज्यांना खेळण्याची इच्छा आहे, त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे, माझा नंबर, मी जगदीश एरंडे किंवा सुधीर व्यास आणि मनोजसुद्धा आमच्यासोबतच आहे किंवा अभिषेक काटीसुद्धा आमच्यासोबत आहे, मार्तंड कौसडीकर आमच्यासोबत आहे. तुम्ही कुणालाही या संदर्भामध्ये कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला खेळायचं असेल तर आपलं नाव तिथे तुम्ही तुमचं नाव रजिस्टर करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या स्पर्धांसाठी तुमचा निश्चित विचार करून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारण त्याही ठिकाणी 12 टीम तिथे खेळत असतात आणि एका टीममध्ये 7 खेळणारे प्लेयर्स प्लस 2 जण असे 9 जणांचा तो संघ असतो आणि लीग सिस्टममध्ये त्या सगळ्या मॅचेस होत असतात. तेव्हा ज्यांना खेळण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया संपर्क साधा आणि आपला इंटरेस्ट नक्कीच तिथे रजिस्टर करा. धन्यवाद. या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचंय. काही विद्यार्थी व्यासपीठावरती उभं राहतील मान्यवरांसोबत, काही विद्यार्थ्यांनी खाली देखील उभं राहायचंय. आपण एक सगळ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो या ठिकाणी काढणार आहोत. आपण येताना आपलं सर्टिफिकेट सोबत घेऊन यावं. तत्पूर्वी सर्व मान्यवर जे इथे आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, आदरणीय राजू वैद्य दादा, ॲडव्होकेट माधुरी अद्वंताई, ॲडव्होकेट गोपाल पांडे सर, CA संदीप माहोरकर सर, समर्पण ग्रुपचे सर्व सदस्य, मी यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. आपण वेळात वेळ काढून या उपक्रमासाठी इथं आलेला आहात. आयोजन समितीतर्फे आपले खूप खूप आभार. सर्व विद्यार्थी, इथे जे विद्यार्थी वरती येणार आहेत त्यांना विनंती आहे, आपल्याला खाली बसावं लागेल. काही विद्यार्थ्यांनी खाली या लाईन मध्ये इथे उभं राहूयात. समर्पणचे रवींद्रजी करवंदे, तुम्हाला विनंती, कृपया व्यासपीठावर यावं. ज्यांची हाईट जास्त आहे ते खाली बसा, ज्यांची हाईट थोडी छोटी त्यांच्या. एक मिनिट दादा, मान्यवरांना पहिले समोर इथं या ना दादा, या इथे या ठिकाणी या इथे समोर. इथे स्टेजवरती जे आहेत त्यांना गुडघ्यावरती खाली बसावं लागेल, तर सगळे मान्यवर आणि सगळे सदस्य दिसतील. इकडे या, काही जण इकडे या ना, काही जणांनी या साईडला येऊ शकता, इकडे आहे जागा. इकडून या, इकडून इकडे या साईडला. एक मिनिट. सर्व पालकांना एक नम्रतेची विनंती आहे, आपण कृपया थोडं मागे सरकावं. एकदा आपले जे फोटोग्राफर आहेत मुख्य, त्यांनी फोटो काढला की आपण मोबाईल मध्ये पण काढूयात.
एक महत्वाची सूचना, एक मिनिट, एक महत्वाची सूचना सगळ्यांसाठी आहे. हे जे फोटोग्राफर यांनी प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप फोटो काढलेले आहेत, एक लिंक आपल्याला मिळणार आहे. त्या लिंकमध्ये, त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण आपला सेल्फी फोटो अपलोड केला की तुमचे सगळे फोटो तुम्हाला मिळणार आहेत. आपले फोटोग्राफी पार्टनर जे आहेत विडी मीडिया, यांचे पण खूप खूप धन्यवाद. सर्व प्रायोजक, सहप्रायोजक यांचे देखील खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचे देखील खूप खूप धन्यवाद. ज्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेटमध्ये काही चेंजेस असतील तर ते करून मिळणार आहेत. तर आपण कृपया तिथे संपर्क साधावा. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे या स्पर्धेच्या निमित्ताने झालेला गुणवंतांचा सत्कार आपण बघितला. याने निश्चित स्वरूपात मैदानात घाम गारणारा खेळाडू आणि पुस्तकात भविष्य घडवणारा विद्यार्थी ही दोन्ही रूपं जेव्हा एका व्यक्तीत दिसतात तेव्हा समजून जा की तो फक्त खेळाडू नसतो तर उद्याचा जबाबदार नागरिक देखील घडत असतो. आणि ब्राह्मण प्रीमियर लीगच्या निमित्ताने मात्र या गुणवंतांचा सत्कार येथे झालाय. तारखेला 15 मे रोजी संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी खेळविला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती आहे की आपण अवश्य 15 तारखेला संध्याकाळी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा. वळूया पुन्हा सामन्याकडे, ज्याचं एक बहारदार नियोजन मात्र ब्रह्मनाथ ढोल पथक आणि ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 सामना रंगतोय ओम मृत्युंजय क्रिकेट क्लब वर्सेस ब्रह्म वॉरियर या दोन संघांदरम्यान. या सामन्याचा टॉस जिंकला ब्रह्म वॉरियर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाच्या विरोधात मात्र आपण बघतोय की ओम मृत्युंजय संघाने मात्र आक्रमक सुरुवात या सामन्यामध्ये केली आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावर आहे. यावेळेस देखील उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आशिष शर्मा मॅन फ्रॉम वैजापूर यावेळेस मात्र जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत करताना आपल्याला दिसतोय. 18 चेंडूंचा सामना केलाय, 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार आशिषच्या बॅटमधून आले. तर त्याच्या साथीला ऋतुराज सावळे देखील मैदानावर आहे. परंतु ज्या वेळेस फलंदाजांकडून आक्रमक फलंदाजी होते तर आदित्य घाणेकरने फलंदाजांना रोखण्याचं काम येथे केलंय. इथे देखील अजून एक चांगला चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव करण्यात यशस्वी झालाय. बघा पहिलं षटक देखील आदित्यचं चांगलं राहिलं होतं आणि या षटकाची सुरुवात देखील आपण बघतोय की 2 निर्धाव चेंडू केले.
कारण ज्या वेळेस दोन्ही फलंदाज आक्रमक स्वरूपात फलंदाजी करतायत त्यांना रोखण्याचं काम आदित्यच्या माध्यमातून झालंय. चांगली गोलंदाजी होते. रिव्हर्स स्वीप आणि ही स्ट्रेंथ आहे आशिष शर्माची. यावेळेस देखील धावा जमवल्या. आपल्या क्रिकेट करिअर मध्ये आशिष शर्माने मात्र जबरदस्त धावा या फटक्यावर जमवलाय. आवडता फटका आहे आशिष शर्माचा आणि त्या फटक्यावर या स्पर्धेमध्ये देखील आपण म्हणतोय की धावा जमवण्यात यशस्वी झालाय. सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एक सूचना आहे. स्टेजच्या डाव्या बाजूलाच फूड जंक्शन सुद्धा आहे. आपण तिथे खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकतात. आपल्याच समाजातील एक होतकरू व्यावसायिक क्षितिज डफलापूरकर व चिन्मय सराफ यांचा हा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांचा फूड स्टॉल सुद्धा इथं आहे. आपण फूड स्टॉलचा देखील आस्वाद नक्की घेऊ शकता. क्रिकेटच्या या मेजवानी सोबत फूड स्टॉलचा आनंद देखील सर्व दर्शक येथे घेऊ शकतात. आणि या एका धावेने ओम मृत्युंजय संघाच्या 50 धावा देखील येथे पूर्ण होत आहे. बघा 5वं षटक प्रगतीपथावर आहे. ज्यावेळेस गुणवंत आपल्या सत्कार स्वीकारण्यासाठी मैदानात दाखल झाले त्यावेळेसचा सामना आपण बघितला की अक्षरशः एका धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता. तर या सामन्यात आपण बघतोय की धावांचा पाऊस पडतोय. हो, जबरदस्त चेंडू चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून होते. एका बाजूला ज्या वेळेस मात्र फलंदाज अतिशय फलंदाजी करतायत तर दुसऱ्या वेळेस मात्र आपण बघतोय की आदित्य ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय निश्चित स्वरूपात कौतुकास्पद आहे. शेवटचा चेंडू असेल आदित्यच्या स्पेलचा आणि आतापर्यंत फक्त 12च धावा खर्च केल्या. धावांची गती जर आपण बघितली तर ऑलमोस्ट 10च्या सरासरीने या धावा केल्या जात आहे. आणि त्याच वेळेस आदित्यची गोलंदाजी 6च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करतोय. या आधीचा जो सामना या ठिकाणी झाला होता त्याचे फायटर ऑफ द मॅच संभाजी पिंपळे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. मी माधुरीताई यांना विनंती करतो की फायटर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी या ठिकाणी द्यावं. डॉट बॉलने झाली षटकाची सांगता संपणारं षटक होतं. षटक नंबर 5 आणि 5 षटकानंतर 50 धावा धावफलकावर आहे. इट्स 50 विदाउट लॉस आफ्टर 5 ओव्हर्स. ब्रह्म वॉरियरचा गोलंदाजी घेण्याचा निर्णय मात्र ओम मृत्युंजय संघांच्या फलंदाजांनी येथे फेल ठरवलाय. चांगली सुरुवात, अर्धा डाव येथे संपलाय आणि अर्धा डावानंतर आपण बघतोय की 50 धावा धावफलकावर लागल्या. एका मोठ्या धावफलकाकडे होणारी ही वाटचाल, कारण अजून एकही गडी बाद नाहीये आणि ज्या आवेशात आपण बघतोय की आशिष शर्मा फलंदाजी करतोय. निश्चित स्वरूपात एक हाय टोटल लोडिंग आहे या सामन्यामध्ये. आखो टप्प्याचा चेंडू पूल केला आणि सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. आशिष शर्माची जबरदस्त फलंदाजी आज मात्र आपल्याला या संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळत आहे. लाजवाब हिट, 56 धावा धावफलकावर लावल्या या षटकाराच्या सहाय्याने. हरिओम, माझं नाव सौ स्वाती अनंत पांडव. आज इथे ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समिती, ब्रह्मनाद, ढोल, ताशा व ध्वज पथक, त्यानंतर पूर्ण समर्पण ग्रुप यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने हा इतका उत्कृष्ट सन्मान सोहळा आहे की असं वाटतंय हा दरवर्षी आपण म्हणतो ना, न भूतो न भविष्यती, पण हे दरवर्षी असंच म्हणायला भाग पाडणार आहे. त्यामुळे मी पूर्ण पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वांना खूप खूप धन्यवाद करते. धन्यवाद. लोअर फुल टॉस यावेळेस काउ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचून चेंडूला वापस करेल. 1 धाव मात्र पूर्ण करण्यात आली. 57 धावा आता धावफलकावर लागलाय. एक दर्जेदार स्पर्धा आयोजन ब्रह्मनाद ढोल पथक आणि ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीचे सर्व सदस्य आपण बघतो की गेल्या 6 दिवसापासून अथक परिश्रम या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी करताय.
आखोटाप्याचा चेंडू पूल यावेळेस हवेत आहे. पहिला गडी इथे मात्र बाद करण्यात यश मिळालंय. गोलंदाज राहुल शर्मा पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच त्याच्या विरोधात आला, परंतु या डावातील पहिला गडी बाद करण्याची किमया देखील राहुल शर्मानेच केली आहे. ऋतुराज सावळे बॅक टू द पवेलियन. ओम मृत्युंजय संघासाठीचा पहिला फलंदाज येथे बाद झालाय. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर विवेक देशपांडे ग्रुप, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अर्विका रिअलिटी, वज्र मेटामिक्स प्रॉडक्ट्स आणि पेरिडॉट ॲडवायझर LLP. तर या स्पर्धेचे को स्पॉन्सर्स म्हणून आपण बघतोय ब्रँड बियर, ARTG आणि भाईश्री रिअलिटी. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच असे 2 पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिले जातात. त्याचं सौजन्य मात्र जात आहे बर्ली फील्ड, दृष्टी ऑप्टिकल्स आणि मिस्टर मिलिंद दामोदरे यांना. तर या स्पर्धेचे बाउंड्री पार्टनर्स आपण बघतोय सिग्नेचर 51, अजय एअर कूलर्स आणि अपेक्षा इन्फ्रॉकॉन. या स्पर्धेची फोटोग्राफी पार्टनर्स VD मीडिया, ज्यांच्या मार्फत मात्र या गुणवंतांच्या सत्कारांचे फोटो देखील तुम्हाला मिळणार आहेत ते आहे. तर या स्पर्धेचे इव्हेंट पार्टनर श्री आदित्य उद्धव घाणेकर इव्हेंट हाऊस हे आहेत. एक दर्जेदार स्पर्धा आयोजन छत्रपती संभाजीनगर मधील मात्र ब्राह्मण समाजातील खेळाडूंना, ब्राह्मण समाजातील दर्शकांना या ब्राह्मण प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळालंय. आणि आज संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये या दर्जेदार स्पर्धेची तेवढीच चर्चा सुरू आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिड ऑफच्या स्थानावर. नाही म्हणूनच आम्ही मध्ये सांगतो. हो उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला चेंडू हाताळला गेलाय. चला बघा, थोडी घाई करायची कारण वेळ आता आपल्याला कव्हर करावा लागेल. 58 धावा धावफलकावर आहे. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस असेल. जे षटक हाताळलं जात आहे राहुल शर्मा, आणि काय जबरदस्त कमबॅक राहिला या षटकामध्ये. बघा, पहिल्या चेंडूवर त्याच्या विरोधात षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र एक बळी देखील मिळवला आणि त्यानंतर फक्त 2च धावा खर्च केल्या. ओ इथं फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूरवर एक धाव या चेंडूवर नक्कीच आली आणि ज्या धावेने आशिष शर्माचं अर्धशतक देखील येथे पूर्ण झालंय. 50 अप फॉर आशिष शर्मा. व्हॉट अ इनिंग. 25 चेंडूंचा सामना केलाय, 5 चौकार आणि 3 षटकार देखील आशिष शर्माच्या बॅट मधून बघायला मिळाले. 50 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 6 षटकांचा खेळ झालाय आणि एक गडी बाद 59 ही धावसंख्या धावफलकावर आहे. इथून पुढे मात्र धावांचा वेग अजून वाढेल कारण आता आशिष शर्मा थांबायला तयार नसेल. आधीच आक्रमक फलंदाजी केली आहे, अर्धशतक देखील पूर्ण केलंय. शेवटच्या 24 चेंडूंमध्ये आक्रमक फलंदाजी करत एका मोठ्या धावसंख्येकडे आपल्या संघाला घेऊन जाण्याचा नक्कीच मनसुबा राहील. आज आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये 120 धावा जो या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे तो धावफलक उभारला गेला. तर आज संध्याकाळच्या सत्रात आपण बघितलं 42 ही निच्चांकी धावसंख्या देखील आपल्याला आजच्याच दिवसात बघायला मिळाली. हे आहे क्रिकेट. प्रत्येक सामना इथे वेगळा आहे, प्रत्येक चेंडू इथे नवीन आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. पहिली धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. कौतुक करावं लागेल दोघाही फलंदाजाचं. प्रामुख्याने अनिरुद्ध पांडे जो मात्र डेंजर एंडवर होता और ज्या पद्धतीने त्यांनी धाव घेतली निश्चित स्वरूपात कौतुकास पात्र आहे. तर आशिष शर्माने देखील तेवढ्याच तत्परतेने त्याला साथ दिली, कारण मोठे फटके आशिषच्या बॅटमधून येत आहे. 5 चौकार आतापर्यंत खेचले, 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. परंतु यावेळेस दुसरी धाव घेताना त्याच तत्परतेने अनिरुद्धची साथ देखील दिली. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस स्ट्रेटिश खेळला आणि चेंडू मात्र सीमेरेषेच्या पार जाण्याआधी अडवण्यात यश मिळवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. अमय, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. काय जबरदस्त खेळाडू आहे. अभ्यास आणि खेळ यामध्ये मात्र सुरेख मेळ साधून आणलाय अमयने. गुणवंत विद्यार्थी देखील आहे, ज्याचा सत्कार देखील आता करण्यात आला. आणि क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलं. फलंदाजी या स्पर्धेमधील हायएस्ट स्कोरर आहे. काय जबरदस्त खेळाडू. फुल टॉस. आमंत्रण होतं या चेंडूवर आणि ते आमंत्रण स्वीकारणार नाही तो आशिष शर्मा कसला. चेंडूला मात्र फ्लॅट सिक्सर साठी सीमारेषा पार पाठवलंय. जबरदस्त फटका. 69 धावा धावफलकावर लागलाय. आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की एक ह्यूज टोटल लोडिंग आहे आणि त्याच दिशेकडे हा सामना जातोय, आणि त्याचं क्रेडिट मात्र द्यावं लागेल आशिष शर्माच्या या फलंदाजीला. चेंडू द्यायचा आहे. 3 चेंडू झाले. पुन्हा एकदा फुल टॉस आणि यावेळेस देखील तोच रिझल्ट राहील. चेंडू जाईल हवाई यात्रेला. आशिष शर्माच्या बॅटमधून येणारा अजून एक जबरदस्त षटकार. 75 धावा धाव फलकावर लागलाय आणि बघा या 75 धावांमध्ये 66 धावांचा वाटा आहे एकट्या आशिष शर्माचा. काय जबरदस्त फलंदाजी होते. आशिष शर्मा वैजापूर क्रिकेटचा ब्रँड. अखंड महाराष्ट्र मात्र याच्या फलंदाजीचा चाहता आहे आणि ब्राह्मण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याची ही मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आज आपल्याला अनुभवायला मिळते, बघायला मिळते. जबरदस्त खेळाडू. प्रत्येक चेंडूवर आता बॅट फिरवली जाईल. बघा लायसन आहे, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी झाली आहे आशिष शर्माची, धावांचा वेग वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न राहील. 76 धावा धावफलकावर लागलाय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. अनिरुद्ध फलंदाजीसाठी असेल. अनिरुद्धचं कॉन्ट्रीब्युशन देखील या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी महत्त्वाचं राहिलं. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, सातत्याने आपल्या संघासाठी योगदान दिलंय. अको टप्प्याचा चेंडू पूल केलाय. जमिनीलगत खेळला गेलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस नाही, रोखलंय. दुसरी धाव घेण्यापासून रोखलंय. 7 षटकांचा खेळ झालाय. 7 षटकानंतर आपण बघतोय 1 गडी बाद 77 ही धावसंख्या धावफलकावर आहे.
ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतोय की आशिष शर्मा 67 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 30 चेंडूंचा सामना केलाय, 5 चौकार तर तितकेच षटकार देखील आशिषच्या बॅटमधून आले आणि 7 षटकांचा खेळ संपलाय. 8वं षटक आहे, बॅटिंग पॉवर प्ले असेल, पंचांचा इशारा येतोय त्या दृष्टीने. हे षटक अजून महत्वाचं राहील कारण बघा आधीच आशिष शर्मा चांगली फलंदाजी करतोय, 77 धावा धावफलकावर लागल्या, तर त्यामध्येच पॉवर प्लेचं षटक देखील असेल आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र स्वीकारली आहे अनुभवी खेळाडू मोहित घाणेकरने. पहिल्या षटकात महागला ठरला होता, परंतु एक जबरदस्त खेळाडू मोहित घाणेकर देखील आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो, एक जबरदस्त गोलंदाज तर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज देखील आहे. मजा येईल या षटकामध्ये. सरळ खेळलाय, जोपर्यंत शॉट कव्हरचा खेळाडू चेंडू अडवेल वापस करेल. 1 धाव पूर्ण करण्यात आली. तर हे बॅटल मात्र रंगतदार राहील. एका बाजूला आहे आज अतिशय फलंदाजी या मैदानावर करत असलेला आशिष शर्मा, तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू मोहित घाणेकर. बॅटिंग पॉवर प्ले देखील आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण बघतोय, 3 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर राहू शकतात या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जबरदस्त फटका. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा, तर तो असा घ्यायचा, कारण आतापर्यंत आपण बघितलं आशिष शर्माचे फटके ऑन साइडला हवेत फटके खेळले, रिव्हर्स स्वीपचा फटका केला. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवले, तर जिथे जागा रिकामी होती कव्हरचं क्षेत्र तिथे मात्र चौकार खेचलाय. काय जबरदस्त फलंदाजी होते. पुन्हा एकदा कट केला, परंतु बघा झेल येथे सुटल्या गेलाय. ओहो, इथं काय घडतंय बघा. मोहित, ज्याची चर्चा आपण केली होती की अनुभवी खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे, आपल्या जाळ्यात मात्र इथे अडकवलं होतं. आशिष शर्माला माघारी पाठवण्याची संधी उत्पन्न केली होती, परंतु एक सोपा झेल मात्र इथे सुटला गेलाय. चैतन्याच्या माध्यमातून हा झेल सुटलाय, परंतु धोकेदायक ठरू शकतं हे ब्रह्म वॉरियर संघासाठी, कारण ज्या लयीत फलंदाजी करतोय आशिष शर्मा. बघा 73 धावांवर फलंदाजी करतोय. अजूनही तब्बल 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस आणि चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या, कारण ज्या पद्धतीचा फटका खेळला गेला होता, वेगाने चेंडू सीमेरेषेकडे चालला होता, परंतु त्याआधीच अडवण्यात यश मिळवलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 86 वर जाऊन पोहोचली आहे. 86 फॉर लॉस ऑफ 1. 8वं षटक प्रगतीपथावर आहे, जे की बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेस संधी असेल का, नाही. चेंडू मात्र सीमा रेषेला पार करत निघून गेला. षटकारासाठी फ्लॅट षटकार. आशिष शर्माची काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील पहिला शतकवीर सुद्धा आपल्याला या सामन्यात बघायला मिळू शकतो, कारण आशिष शर्मा आता 81 धावांवर फलंदाजी करतोय आणि अजूनही या सामन्याचे 13 चेंडू शिल्लक आहे. आणि या स्पर्धेतील
इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर देखील आपल्याला बघायला मिळतो. काय दिवस आहे आजचा. आज सर्वोच्च धावसंख्या संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली. आज निच्चांकी धावसंख्या एका संघाकडून बघायला मिळाली. तर आजच वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या देखील आपल्याला या सामन्यात बघायला मिळते ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 मधील. इथे देखील आडवा बॅटने फटका खेळला. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय ना त्याचं देखील कौतुक करावं लागेल. मोहितने चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. चांगली गोलंदाजी मी निश्चित स्वरूपात या षटकातली म्हणेल, कारण या षटकात ऑलमोस्ट बाद केलं होतं आशिष शर्माला, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. 8 षटकांचा खेळ इथे संपतोय. 8 षटकानंतर 93 धावा धावफलकावर आहे. 93 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 8 ओव्हर. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आशिष शर्मा 82 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथून पुढे मात्र या 12 चेंडूंमध्ये आशिष शर्माचं शतक पूर्ण होईल का, या स्पर्धेतील शतकवीर आपल्याला बघायला मिळेल का, हे मात्र बघण्यासारखं राहील. आणि त्याची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडल्या जातील राहुल सर. धन्यवाद विनोद शाहराय सर. तो स्वागत आप सभी का एक बार फिर से ब्राह्मण प्रीमियर लीग सीजन 6. ये मुकाबला चलता हुआ ओम मृत्युंजय क्रीडा मंडल वर्सेस ब्रह्मा वॉरियर्स इन दोनों टीमों के बीच, और अच्छी बल्लेबाजी करते हुए अब तक 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 93 रन, केवल मात्र 1 विकेट के नुकसान पर. तो फिलहाल तूफान आ चुका है. आशीष शर्मा इनका लाजवाब ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई है. केवल मात्र 35 गेंदों में 82 रनों की एक धमाकेदार बल्लेबाजी करते हुए अभी भी विकेटों पर नाबाद मौजूद है. तो जिस तरह से सर ने कहा कि इस टूर्नामेंट का इंडिविजुअल हाईएस्ट स्कोरर अब तक बन चुके हैं आशीष शर्मा. तो चलते हैं मैच की ओर. रोहित आए हैं अपना दूसरा ओवर लेकर. जगह बनाकर खेला मिड विकेट क्षेत्र में. रैपिड अच्छा क्षेत्र रक्षण, केवल मात्र 1 रन. बिल्कुल जिस तरह से बैट चला था, काफी तेज बैट फ्लो इनका, लेकिन तारीफ करने में जिस तरह से स्टॉप किया है क्षेत्र रक्षक इनकी भी. केवल मात्र 1 रन. रन संख्या बढ़ती हुई 94 रन. पोटस गेंद था खेला उसको लॉन्ग ऑन क्षेत्र में. खिलाड़ी वहां पर मौजूद मिलेगा. केवल मात्र 1 रन. तो स्ट्राइक दी है आशीष शर्मा इनके पास. अभी भी 4 गेंद आना शेष इस ओवर से, और आशीष शर्मा जो कि 36 गेंदों में 83 रन पर पहुंच चुके हैं. इस बार तेज बल्ला चलाना चाहते थे, लेकिन गेंद जाकर पहुंची है सीधा विकेट कीपर के पीछे. बैट का इनसाइड एज लगा. नतीजा क्या यहाँ पर स्टॉप हुआ है? जी नहीं, यहाँ पर 4 रन प्राप्त कर लेंगे. जी बिल्कुल, आज लक भी इनका साथ देता हुआ. जी बिल्कुल, हमने जिस प्रकार से देखा पिछले ओवर में मोहित घानेकर इनके ओवर में एक जीवनदान मिल चुका था. रन संख्या जाकर पहुंचे 99 रन, और आशीष शर्मा जो कि 87 रन पर पहुंच चुके हैं. केवल मात्र 13 रन दूर अपने शतक से. इस बार खेला उसको कड़क शॉट, लेकिन इस बार डीप स्क्वायर लेग क्षेत्र में खिलाड़ी मौजूद मिलेगा. केवल मात्र 1 रन, और इसी 1 रन के साथ 100 रन पूरे हो चुके हैं ओम मृत्युंजय क्रीडा मंडल के. लाजवाब बल्लेबाजी रही. केवल मात्र 8.4 ओवर्स में 100 रन पूरे कर लिए हैं.
इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद यकीनन वाइड करार दी जाएंगी, तो अतिरिक्त रन मिलता हुआ 101 रन हो चुके हैं रन संख्या। अभी भी इस ओवर से 2 गेंद आना शेष है। इस बार जगह बनाकर खेला, रंगों पर खिलाड़ी मौजूद, मिलेगा केवल मात्र 1 रन। रन संख्या बढ़ती हुई 102 रन। तो सभी की निगाहें होंगी आशीष शर्मा इनकी ओर। इस बार अंदर आती हुई गेंद सीधा बल्ले से खेला, उसको गेंद जाता बाउंड्री लाइन के और, लेकिन काफी अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर, निश्चित तौर पर वहां पर 4 रन बचा है। लाजवाब वहां पर फील्डिंग का प्रदर्शन रहा खिलाड़ी के द्वारा। आदित्य घाने करते वहां पर काफी तेज दौड़ लगाई उन्होंने, निश्चित तौर पर वहां पर रन बचाए। तो ओवर की समाप्ति, 9 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जाकर पहुंचे 104 रन। आशीष शर्मा जो कि 90 रन पर बल्लेबाजी करते हुए, अभी भी अंतिम 6 गेंदें आना बाकी, और 6 गेंद में अगर ये 10 रन बनाते हैं तो निश्चित तौर पर एक रिकॉर्ड, एक कीर्तिमान खड़ा कर देंगे। लेकिन फिलहाल स्ट्राइक पर होंगे अनिरुद्ध पांडे। राहुल शर्मा आए हैं बॉलिंग मार्ग पर अपना दूसरा ओवर लेकर। पहले ओवर में केवल मात्र 9 रन दिए थे, एक सफलता लेने में कामयाब हुए हैं राहुल शर्मा। आज केवल मात्र 1 विकेट गई है और वो सफलता दिलाने में कामयाबी रही राहुल शर्मा की ओर से। इस बार उठाकर खेलना चाहते थे, गेंद जाता हुआ फाइन लेग के क्षेत्र में खिलाड़ी को चकमा देते हुए। एक रन पूरा किया और 2 रन पूरे कर लिए, तो बिल्कुल तो रन आउट के द्वारा एक और विकेट का पतन होता हुआ। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, खिलाड़ी मौजूद थे, लेकिन यहाँ पर एक कैच ड्रॉप होता हुआ, नतीजा 1 रन। रन संख्या बढ़ती हुई आप स्ट्राइक पर होंगे। आशीष शर्मा इस बार रिवर्स खेला है, गेंद जाता हुआ डीप ऑन के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं लेकिन यहाँ पर मना किया। जी बिल्कुल, जिस प्रकार से उन्होंने आज रिवर्स खेले हैं, लाजवाब उनका ये शॉट है, तो उसी को देखते हुए एक डीप ऑन भी खड़ा किया है कप्तान ने।
रन संख्या बढ़ती हुई 108 रन, अभी भी 3 गेंदें आना शेष। 91 रन पर बने हुए हैं आशीष शर्मा। इस बार उठकर खेला लेकिन कवर्स पर खिलाड़ी मौजूद और विकेट का होता हुआ पतन। तो एक समय ऐसा लग रहा था कि आशीष शर्मा अपना सेंचुरी पूरा करने जाएंगे, लेकिन जिस प्रकार से विकेट गिरे हैं यहाँ से ऐसा प्रतीक होता हुआ कि नॉन स्ट्राइक पर ही रहेंगे। 108 रन हो चुके हैं, अभी भी 2 गेंदें आना शेष है। चालीस गेंदों में 91 रन की ये बल्लेबाजी आशीष शर्मा इनकी ओर से, एक तूफान उनकी ओर से देखने को मिला, जिसमें 4 बाउंड्रीज और 6 सिक्सर शामिल। 227.50 की औसत से बल्लेबाजी की है। काफी अच्छा स्ट्राइक रेट इनका। ठीक है, मैच की ओर करण त्रिवेदी सामना करेंगे राहुल शर्मा का। आगे निकलकर खेलना चाहते हैं, 1 रन लेने का मौका। यहाँ पर क्या हो रहा है जी, बिल्कुल यहाँ पर अपने विकेट को सैक्रिफाई किया, नतीजा रनआउट के रूप में एक और विकेट का पतन। तो इनिंग की अंतिम गेंद, अब स्ट्राइक पर होंगे आशीष शर्मा। 40 गेंदे, 91 रन्स। फील्डिंग में परिवर्तन करते हुए राहुल शर्मा। यॉर्कर लाइन की गेंद खेला, उसको लेग साइड क्षेत्र में 1 रन पूरा किया, तेजी से दौड़े दूसरे के लिए, अच्छा थ्रो और यहाँ पर रनआउट के दौरान एक और विकेट का हुआ पतन। तो पहले बल्लेबाजी करते हुए 109 रन बनाए हैं ओम मृत्युंजय क्रिकेट क्रीडा मंडल ने, और 110 रन का एक बड़ा लक्ष्य दिया है टीम ब्रह्मा वॉरियर्स के लिए। तो लाभ जो है बल्लेबाजी रही, खास तौर पर आशीष शर्मा, इन्होंने अपने केवल मात्र 40 गेंदों में नाबाद अंतिम गेंद पर रन आउट हुए। 41 गेंदों में 92 रन बनाए, जिसमें 7 बाउंड्रीज और 6 सिक्सर शामिल। और बॉलिंग की तरफ अगर देखा जाए तो केवल मात्र राहुल शर्मा इन्होंने 2 सफलता दिलाई है, बाकी रनआउट के रूप में विकेट गए हैं। और जैसे ही इसके बाद सेकेंड इनिंग का आरंभ होगा, हम आपके साथ फिर से एक बार जुड़ने जाएंगे। तब तक के लिए धन्यवाद।
चला फिल्डिंग टीम आपण तयार व्हायचंय. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 सीजन 7. आज का ये मुकाबला चलता हुआ ओम मृत्युंजय क्रीडा मंडल वर्सेस ब्रह्मा वॉरियर्स इन दोनों टीमों के बीच. और पहले बल्लेबाजी करते हुए 110 रनों का एक बड़ा लक्ष्य खड़ा किया है ओम मृत्युंजय क्रीडा मंडल ने टीम ब्रह्मा वॉरियर्स के लिए. तो ब्रह्मा वॉरियर्स की तरफ से सलामी के बल्लेबाज मोहित घानेकर और अमेया गार्गे और पहले ओवर लेकर आएंगे अथर्व पाठक. एक बड़ा लक्ष्य दिया है, लेकिन देखना किस प्रकार से बल्लेबाजी होती है ब्रह्मा वॉरियर्स टीम की ओर से. हो तेज रफ्तार से गेंद इस बीच बाउंसर से स्वागत किया है मोहित इनका. क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं अथर्व पाठक. जिस प्रकार से हमने पिछली मैच में देखा था, अपने पहली ओवर में 3 सफलता लेने में कामयाब हुए थे, तो बिल्कुल वो टप्पा अभी भी बरकरार है. जिस प्रकार से इनकी ये सटीक लाइन है. फिर से एक बार तेज रफ्तार से गेंद और बल्ले का कोई कनेक्शन नहीं है. यहाँ पर तेज रफ्तार से गेंदबाजी होती हुई लाजवाब गेंदबाजी करते हुए अथर्व पाठक 2 बैक टू बैक डॉट गेंद करने में कामयाब. उछाली थी गेंद थी, केवल मात्र टैप किया. तो बिल्कुल ये बैटल देखने में मजा आएगा. एक साइड है मोहित घानेकर और दूसरी तरफ है अथर्व पाठक.
3 बैक टू बैक डॉट गेंदे करने में कामयाब हुए अब तक अथर्व पाठक। देखना है मोहित घानेकर किस प्रकार से इस गेंद का तोड़ निकालते हैं क्योंकि एक एक्सपीरियंस खिलाड़ी है मोहित घानेकर। इस बार उठाकर खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे और यहाँ पर विकेट लेने में कामयाब अथर्व पाठक। लाजवाब गेंदबाजी रही, 3 बैक टू बैक डॉट गेंदे, उसके बाद अपने जाल में फंसाने में कामयाब। थोड़ा सा प्रेशर महसूस कर रहे थे, इस बार बड़ा शॉट खेलने के लिए गए, खेलना चाहते थे, मिड विकेट क्षेत्र में गेंद चली गई लंबन क्षेत्र में, काफी अच्छा कैच वहां पर खिलाड़ी के द्वारा। नतीजा ब्रह्म वारियर्स को लगता हुआ पहला झटका, पहली विकेट। अच्छा कैच वहां पर करण त्रिवेदी द्वारा। अगले बल्लेबाज निरंजय आया है बल्लेबाजी करने के लिए, एक बड़ा विकेट लेने में कामयाब अथर्व पाठक। जिस प्रकार से हमने पिछले मैच में देखा था, काफी तेज रफ्तार से गेंदबाजी होती है मृत्युंजय क्रीडा मंडल की ओर से। थैंक यू डीजे। फिर से एक बार वही लाइन वही लेंथ, बिल्कुल इस बार ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद, तेज रफ्तार से गेंदबाजी करते हुए अथर्व पाठक ने 5 गेंदें की है, अब तक एक भी रन नहीं दिया है, तो लाजवाब, जितनी तारीफ करे उतनी कम अथर्व पाठक। लाजवाब यहाँ पर मेडन प्लस विकेट, लाजवाब, जितनी तारीफ करे उतनी कम अथर्व पाठक। थैंक यू डीजे। अनिरुद्ध पांडे की गेंद समझ ना सके, वहां पर पटकी गेंद थी, तो अपना शोल्डर का पूरा इस्तेमाल करते वहां पर अनिरुद्ध पांडे, पटकी गेंद थी, बाउंसर से स्वागत किया हमें इनका। इस बार आगे निकल कर खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, एक रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते, तेज दौड़ लगाई, कीपर के पास हो रही है, यहां पर डिसीजन आना बाकी। लाजवाब वहां पर फील्डिंग का प्रदर्शन अभी जरूरी है, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा डिसीजन वहां पर अंपायर के द्वारा। तारीफ करने में जिस प्रकार से कैरी किया था, अच्छा स्टॉप किया जर्सी नंबर 11 इन्होंने, उसके बाद अच्छा रिटर्न बॉलर के पास, बॉलर ने भी काफी अच्छा गेम सेंस दिखाया, लेकिन फिलहाल सुरक्षित मौजूद दोनों बल्लेबाज, तो 2 रन यहां पर प्राप्त कर लेंगे ब्रह्मा वॉरियर्स के बल्लेबाज।
बार बड़ा शॉट, गगनचुंबी और उड़ान है काफी लंबी, सिक्सर निकलता हुआ अमेया गर्ग इनके बल्ले से। वेलकम सिक्स फ्रॉम अमेया। जी बिल्कुल इसी प्रकार से बल्लेबाजी करनी होगी जिस प्रकार से आशीष शर्मा ने बल्लेबाजी की थी। आप एक बड़े रन का लक्ष्य कर रहे हैं, लक्ष्य का पीछा कर रहे हैं। एक विकेट जरूर गए हैं लेकिन इस प्रकार से अगर बल्लेबाजी होगी तो निश्चित तौर पर लक्ष्य की प्राप्ति कर सकते हैं। इस बार पटकी गेंद थी लेकिन अच्छा शॉट वहां पर अच्छा पड़ा और अच्छा जड़ा भी। 6 रन पर प्राप्त किए वहां हमें घर गए इन्होंने। फिर से वहां पर क्यों गेंद खेला उसको मिडविकेट क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन पूरा किया, दूसरा क्या लेंगे जी नहीं, अच्छा थ्रो वहां पर। करण त्रिवेदी के द्वारा वो यहाँ पर उछाल लेती हुई गेंद, यहाँ पर एक इंटरटेनिंग ओवर चलता हुआ, एक तेरी तो एक मेरी। जिस प्रकार से एक सिक्सर आया था उसके बाद ये डॉट गेंद तेज रफ्तार से गेंदबाजी होती हुई अनिरुद्ध पांडे इनकी ओर से। पटकी गेंद खेला उसको कवर्स के क्षेत्र में, गेंद जाता हुआ सीमा रेखा पार 4 रनों के लिए। रन, एक विकेट के नुकसान पर टीम ब्रह्मा वॉरियर्स अनिरुद्ध पांडे की ओर में 13 रन आए। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर अथर्व पाठक पहली ओवर में मेडन प्लस विकेट निकलने में कामयाब रहे थे। देखना अगली ओवर में किस प्रकार से गेंदबाजी होती है अथर्व पाठक इनकी ओर से। अमेया और निरंजन की जोड़ी इस बार सीधा बल्ले से खेला कवर के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर है लेकिन जी बिल्कुल अच्छा वहां पर क्षेत्र रक्षण, काफी तेज दौड़ लगाई, निश्चित तौर पर वहां पर रन बचा है। अनिरुद्ध पांडे काफी तेज दौड़ लगाई, निश्चित तौर पर वहां पर बाउंड्री बचाई है। तो इस प्रकार से अगर क्षेत्र रक्षण होता है तो निश्चित तौर पर मनोबल काफी बढ़ता है गेंदबाज का। अगर आपके फील्डर्स आपको इस तरह से अगर सपोर्ट देते हैं तो निश्चित तौर पर मनोबल बढ़ता है। इस बार खेला उठाकर खिलाड़ी वहां पर मौजूद और जबरदस्त क्या चाहा पर लाजवाब कैच पकड़ा है।
बैक टू बैक विकेट लेने में कामयाब। अगली गेंद होगी हैट्रिक बॉल। क्या इस टूर्नामेंट की पहले हैट्रिक हो सकती है? अथर्व पाठक ऑन हैट्रिक, हैट्रिक बॉल सामना करेंगे राहुल शर्मा। एक नामचीन खिलाड़ी राहुल शर्मा भी, इनके पास भी एबिलिटी है बड़े हिट्स लगाने की। काफी क्रिकेट खेल चुके हैं राहुल शर्मा। हैट्रिक बॉल, इस बार जाने दिया, तेज रफ्तार से गेंद थी, जाने दिया विकेट कीपर के हाथों में, नतीजा डॉट गेंद। तो क्या गेंदबाजी हुई है अथर्व पाठक इनके द्वारा। पिछले मुकाबले में 3 विकेट ली थी, इस मुकाबले में अब तक 3 विकेट ले चुके हैं। ब्राह्मण प्रीमियर लीग सीजन 7। इस बार नो बॉल का इशारा है अंपायर के द्वारा। फोर स्टेप का नो बॉल दिया गया है अंपायर के द्वारा। लेकिन अगली गेंद पर किस तरह से खेलते हैं राहुल शर्मा, क्योंकि यहां से 44 गेंदों में चाहिए 94 रन। आज काफी तादाद में दर्शक भी आए हुए हैं, हम सभी का धन्यवाद करते हैं इस प्रकार से इस बार आड़े हाथों से खेला, गेंद जाता नामान के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद, मिला केवल मात्र 1 रन। तो जिस तरह से मैं कह रहा था इस टूर्नामेंट में जिस तरह से परफॉर्मेंस हुई है लाजवाब, ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 के मुकाबले गारवारे स्टेडियम पर चलते हुए छत्रपति संभाजीनगर के इस ग्राउंड पर डे नाइट मुकाबले चलते हुए अंदर आती हुई गेंद थी, सीधा बल्ले से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, मिला केवल मात्र 1 रन। तो ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जाकर पहुंचे 18 रन 3 विकेट के नुकसान पर। अब तक काफी प्रभावित किया है जिस तरह से शुरुआत में गेंदबाजी हुई है अथर्व पाठक इनके द्वारा। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जाकर पहुंचे 18 रन 3 विकेट के नुकसान पर। अब चाहिए 42 बॉल में 92 रन। इन 42 बॉल्स रिक्वायर्ड 92 रन। करंट रन रेट चलता हुआ 6.0 का, और अब रिक्वायर्ड रेट चाहिए 13.20 का। बिल्कुल यहाँ से अगर मैच में बने रहना है ब्रह्मा वॉरियर्स को, अगर ये मैच जीतना है तो हर ओवर से आपको 13 रन प्रति ओवर लेने होंगे अगर इस मैच को अपने नाम करना है तो। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। जिस प्रकार से गेंदबाजी हुई है, 3 विकेट जरूर गए हैं, लेकिन बल्लेबाजी में भी गहराई मौजूद है। ब्रह्मा वॉरियर्स के पास अंदर आती हुई गेंद बिल्कुल यॉर्कर लाइन गेंद थी, सीधा बल्ले से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, मिला केवल मात्र 1 रन। तो जिस तरह से मैं कह रहा था, आज के इस मुकाबले में काफी दर्शक भी आए हुए हैं, सभी अपने परिवार के साथ इस मैच का आनंद उठाते हुए आप सभी तक ये लाइव दृश्य भी पहुंचाए जा रहे हैं टेनिस क्रिकेट लाइव के द्वारा। अंदर आती गेंद, केवल मात्र बल्ला लगाओ, टैप एंड रन, केवल मात्र 1 रन लेंगे यहाँ पर राहुल शर्मा। रन संख्या धीमे धीमे बढ़ती हुई 20 रन। तो अभी भी 40 गेंदों में 90 रन की आवश्यकता। काफी अच्छा कैच पकड़ा था करण त्रिवेदी इन्होंने। उसके बाद अब गेंदबाजी में अपना पूरा दमखम दिखाते हुए अब तक 2 गेंदें किए, 2 गेंदों पर 2 रन आए हैं। इस बार अच्छा शॉट खेला, उसको पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी उसके पीछे, लेकिन डीप एस्टर का उसके खिलाड़ी दौड़ कर आएंगे
अच्छा कैरी किया और अच्छा थ्रो वहां पर खिलाड़ी के द्वारा, नतीजा केवल मात्र 1 रन बनाने का मौका। रन संख्या बढ़ती हुई 21 रन। यहां से किस तरह से मुकाबला चलता है देखना हुआ, क्योंकि रिक्वायर्ड रेट बढ़ता हुआ। यॉर्कर गेंद यहां पर तेज रफ्तार से गेंदबाजी, क्या लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल यॉर्कर पर यॉर्कर। आज जो भी गेंदबाजी कर रहा है ओम मृत्युंजय की ओर से, लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल यॉर्कर रख रहे हैं, कोई हाथ खोलने का मौका नहीं दिया है अब तक। इस बार हल्का तो ग्लास किया, गेंद जाता हुआ स्कोर क्षेत्र में 1 रन पूरा किया। दूसरे का कॉल, तेज दौड़ लगाई और 2 रन पूरे कर लेंगे यहाँ पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों बल्लेबाजों के बीच। रन संख्या बढ़ती हुई 23 रन। तो जब तक राहुल शर्मा है तो इनके ऊपर उम्मीदें होंगी। खेलना चाहते थे कवर्स के क्षेत्र में, गेंद गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, मिला केवल मात्र 1 रन। 4 ओवर की हुई समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 24 रन 3 विकेट के नुकसान पर। 36 गेंदों में चाहिए 86। यहां से 36 गेंदों में चाहिए 86 रन। बिल्कुल 6 का करंट रन रेट चलता हुआ, बिल्कुल 6 का गति, 6 का पारा अब तक बनाया है ब्रह्मा वॉरियर्स ने। एक अच्छी साझेदारी, छोटी सी साझेदारी देखने को मिली राहुल शर्मा और निरंजन इनके बीच। 10 गेंदों में 9 रन की साझेदारी। राहुल शर्मा की ओर होंगी नजरें, क्योंकि इनके पास एबिलिटी है बड़ी हिट्स लगाने की। और अभी भी आने वाले बल्लेबाज प्रथमेश, शिवम पांडे, वीरू शुक्ला, सौरभ त्रिवेदी, तो अच्छी गहराई मौजूद है इनके पास ब्रह्मा वॉरियर्स के पास। लेकिन फिलहाल डटे हुए हैं राहुल शर्मा। इस बार गेंदबाजी में परिवर्तन, सौरभ त्रिवेदी को लेकर आए हैं इस बार बॉलिंग मार्क पर। तेज रफ्तार से गेंद की, अच्छा शॉट वहां पर, केवल मात्र बल्ला लगाया, नतीजा डॉट गेंद। तो काफी तेज रफ्तार से गेंदबाजी हुई है ओम मृत्युंजय की ओर से। जो भी गेंदबाज आ रहा है तेज रफ्तार से गेंदबाजी, और बिल्कुल जो स्पॉट पकड़ा है गेंदबाजी करने का, बिल्कुल एक स्पॉट वो छोड़ नहीं रहे हैं, बिल्कुल लाइन और लेंस वही सटीक रख रहे हैं सभी गेंदबाज ओम मृत्युंजय क्रीड़ा मंडल के। लेग स्टंप के बाहर गेंद थी, केवल मात्र दिशा दिखाई, खिलाड़ी वहां पर मौजूद शॉट पैनल क्षेत्र में, मिला केवल मात्र 1 रन। रन संख्या बढ़ती हुई 26 रन। 34 बॉल में चाहिए 84 रन। 34 बॉल में 84 रन की जरूरत। इस बार बल्ले की एज, लेकिन शॉर्ट टर्नमैन पर खिलाड़ी मौजूद, मिला केवल मात्र 1 रन। तो इस बार प्रयास करना चाहता राहुल शर्मा ने, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लगा, नतीजा अच्छा क्षेत्र रक्षण शॉट थर्डमैन के क्षेत्र में खिलाड़ी के द्वारा। रन संख्या बढ़ती 27 रन। 33 बॉल में चाहिए 83 रन। 33 बॉल्स 83 रन। अंदर आती गेंद थी, खेला उसका कवर्स के क्षेत्र में, नतीजा एक और डॉट गेंद। तो बिल्कुल पकड़ के रखा है ब्रह्मा वॉरियर्स के बल्लेबाजों को टीम ओम मृत्युंजय क्रीड़ा मंडल के गेंदबाजों ने। जिस प्रकार से कहते हैं ना, जिस टीम में अगर ज्यादा बॉलर्स होते हैं तो बैटर आपको मैच जिता सकते हैं, लेकिन गेंदबाज इस बार कवर्स के ऊपर से उड़ाया है,
खिलाड़ी उसके पीछे, 1 बाउंस 2 बाउंस अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन इस बीच 2 रन पूरे कर लेंगे। जो मैं जिस तरह से कह रहा था कि अगर आपके टीम में बल्लेबाज है तो बल्लेबाज आपको मैच जिता सकते हैं, लेकिन आपके पास अगर गेंदबाज काफ़ी अच्छे हैं तो गेंदबाज आपको टूर्नामेंट जिता सकते हैं। तो उसी के ऊपर चलते हुए, उसी का प्रदर्शन करते हुए मृत्युंजय क्रीडा मंडल की टीम इस बार हल्के हाथों से ढकेला पहले के क्षेत्र में, नतीजा मिला केवल मात्र 1 रन। तो 5 ओवर की यहाँ पर समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 30 रन, 3 विकेट के नुकसान पर। 30 बॉल में चाहिए 80 रन। देखना यहाँ से किस प्रकार से बल्लेबाजी होती है, कौन इस मुकाबले को अपने नाम करता है, या ब्रह्मा वॉरियर्स या ओम मृत्युंजय क्रीडा मंडल। तो जैसे ही छठे ओवर का आरंभ होगा, आपके साथ जुड़ने जाएंगे मेरे सहयोगी कमेंटेटर विनोद शाहूराजे सर। ओवर टू यू सर। अजून एक गडी इथे बाद होतोय. बाद होणारा गडी क्रमांक 4 आपण बघतोय. ब्रह्म वॉरियर यावेळेस मात्र अडचणीत आहे, कारण त्यांच्या विरोधात एक चांगली धावसंख्या आधी ओम मृत्युंजय संघाने उभारली आणि त्यानंतर मात्र हा संघ ओळखला जातो आपल्या टिचून गोलंदाजीसाठी, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या डावात देखील बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, 4 गडी बाद केले बघा. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त 31 धावा धावफलकावर लागल्या. गोलंदाजीमध्ये जर आपण बघितलं तर अथर्व पाठकचा पुन्हा एकदा भेदक मारा बघायला मिळाला. 2 षटकांची गोलंदाजी, 1 मेडन ओव्हर, 5 धावा खर्च केल्या, तर 3 बळी या सामन्यामध्ये देखील मिळवले. अनिरुद्ध पांडे या डावामध्ये थोडा महागडा ठरलाय. त्याच्या एका षटकामध्ये 13 धावा. बॅटर रोहित शर्मा आहे का? तर करण त्रिवेदीने देखील चांगली गोलंदाजी या डावात केली आतापर्यंत बघा. 1.3 षटकांची गोलंदाजी, 7 धावा खर्च केल्या आणि 1 बळी देखील मिळवला. तर सौरभ त्रिवेदी आज युजुअल या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. 1 षटकाची गोलंदाजी केली, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या. अमयने आश्वासक सुरुवात केली होती. षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु या सामन्यामध्ये जास्त योगदान आपल्या संघाला देऊ शकला नाही. 6 चेंडूंमध्ये 1 षटकाराच्या साहाय्याने 11 धावा बनवल्या आणि माघारी परतला. निरंजनने देखील काही काळ किल्ला लढवला, 12 धावा बनवल्या, परंतु धावांची गती राखण्यात मात्र तो यशस्वी ठरला नाही. 12 धावांसाठी 12 चेंडूंचा सामना त्याने केला. तर महत्त्वाचा फलंदाज राहुल शर्मा देखील जास्त योगदान आपल्या संघाला देऊ शकला नाही.
रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बघा. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडूला वापस करेल एक धाव येथे पूर्ण करण्यात आली, जे की लेग बाईच्या स्वरूपात असेल. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेनेच खेळला गेला. एकच धाव या फटक्यासाठी मिळेल. अजून एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूने होते षटकाची सांगता. संपणारं षटक होतं षटक नंबर 6 आणि 6 षटकानंतर 4 गडी बाद 33 धावा धावफलकावर आहे. 33 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर 6 ओव्हर्स. करण त्रिवेदीचा देखील एक चांगला स्पेल येथे संपतोय. 2 षटकांची गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या आणि एक बळी देखील करणने मिळवला. तर सौरभ त्रिवेदी आपलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. कडक फटका आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार नाही, कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा, एका क्षणाला असं वाटलं की फलंदाज एक धाव घेऊन समाधानी आहे, परंतु चांगला कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येथे पूर्ण केल्या. यानंतरचा होणारा सामना AITJ शौर्यवीर वर्सेस नबराज विप्र लॉयन या 2 संघांदरम्यान होईल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी यायचं आहे. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सौरभ त्रिवेदीने देखील आपल्या संघासाठी सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये देखील आपण बघितलं की जबरदस्त गोलंदाजी राहिली. या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. फटका हवेत आहे आणि एक चांगला झेल येथे पूर्ण झालाय. आणि सौरभ ची गोलंदाजी आणि त्यावर मिळालेला बळी म्हणजे एक सेलिब्रेशन ऑन असतं, परंतु यावेळेस ते सेलिब्रेशन बघायला मिळालं नाही, कारण जाणून आहे सामना आता ऑलमोस्ट खिशात आहे, परंतु तरी देखील मजा येते ते सेलिब्रेशन बघायला.
ध्रुवमुळे नवीन फलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे, त्याच्यासाठी डावखुरा फलंदाज आहे. ध्रुवमुळेचे देखील काही चांगल्या खेळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु यावेळेस आव्हान खूप मोठं आहे. हा, 5 मिनिटं राहिले 10ला. डाऊन द लेग, वाईट बॉल, अतिरिक्त धाव. नाही, पंचांनी निर्णय वापस घेतलाय, वाईट नसेल. अजून एक निर्धाव चेंडू होतं बघा. थोडं स्पीडअप करा, कारण यानंतर देखील एक सामना आपल्याला खेळायचा आहे. अगोदरच बराच उशीर झाला या सामन्याला. वेळ सर्वांचा महत्वाचा आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका 1 धाव देऊन जाईल. षटक आणि चांगला स्पेल सौरभ त्रिवेदीचा इथे संपतो. 2 षटकांची गोलंदाजी, 10 धावा खर्च केल्या आणि 1 बळी देखील सौरभने आपल्या संघासाठी मिळवलाय. 7 षटकानंतर 5 गडी बाद 37 धावा धावफलकावर आहे. 37 फॉर लॉस ऑफ 5 आफ्टर 7 ओव्हर्स. थोडं लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल, कारण 7 षटकांपर्यंत बॅटिंग पॉवर प्ले ब्रह्मवारियर संघाने घेतला नाही. याचाच अर्थ 8व्या षटकामध्ये मात्र मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले येईल आणि तो या षटकामध्ये येतोय हे दर्शवलंय पंचांनी. थोडं लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं प्लीज, वेळ वाचवायचा आहे. बॅक टू द बॉलर खेळून काढला. फलंदाजांनी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी, सुरक्षित पोहोचला. अनिरुद्ध गोलंदाजीसाठी आहे. पहिलं षटक महागडं ठरलं होतं, 13 धावा आल्या होत्या, परंतु एक जबरदस्त गोलंदाज नक्कीच आहे. यावेळेस फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र वेगाने सीमारेषेकडे जातोय आणि सीमारेषा पार करून देखील गेलाय. बऱ्याच वेळानंतर चौकार बघायला मिळाला. यावेळेस फलंदाज ध्रुव मुळेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. डावखुरा फलंदाज आहे आणि चला पुढील सामन्याच्या टॉस साठी यायचंय. ATG शौर्यवीर आणि नवराज विप्र लॉयन्स. पुन्हा एकदा चांगला फटका ध्रुवच्या बॅटमधून. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धोकेदायक ठरू शकतं, परंतु थ्रो बघा, ना बॅटिंग एंडला ना बॉलिंग एंडला. दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण करण्यात आल्या. धावा महत्वाच्या आहे अजूनही. हा का? नाही, मी प्रो नाही ना, मी साधा
डॉट बॉल. कनेक्शन चालू नाही त्याला म्हणा ना, कनेक्शन द्या म्हणा. मला बी लावायचं आहे, माझं आता 5%. अरे तर मग 3 लॉस होईल ना नंतर. बघा ग्रुप ए चे हे सामने आणि अजून देखील संघांना संधी आहे, त्या दृष्टीने उर्वरित चेंडूंमध्ये धावा बनवणं देखील ब्रह्म वॉरियर संघासाठी महत्त्वाचं राहील. 8 षटकांचा खेळ संपतोय. 8 षटकांमध्ये 5 गडी बाद 47 ही धावसंख्या आहे. 12 चेंडूंमध्ये 63 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहे, तर धावांचं अंतर कमी करणं हे देखील एक वेगळं टार्गेट राहील ब्रह्म वॉरियर संघाच्या फलंदाजांसमोर, कारण नेट रन रेट महत्त्वाचा ठरतोय या स्पर्धेमध्ये. चांगला थ्रो, परंतु त्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येथे पूर्ण होत आहे. ब्रह्म वॉरियर संघासाठी नक्कीच महत्त्वाच्या असतील या धावा, कारण नेट रन रेट महत्त्वाचा विषय राहणार आहे या ग्रुपमध्ये. त्या दृष्टीने धावा जमवणं महत्त्वाचं आहे. बॅकफुटवर जात यावेळेस चांगला फटका खेळला. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल ध्रुवमुळे, ज्या पद्धतीने खेळपट्टीच्या दरम्यान धावतोय. निरंजन देखील त्याची त्याच पद्धतीने साथ देतोय. या महत्त्वाच्या धावा जमवल्या जात आहे. या 2 धावांनी 50 धावा देखील ब्रह्म वॉरियर संघाच्या पूर्ण झाल्या. 51 धावा धावफलकावर लागल्या. नाही होती चार्जिंग. एका सोपा झेल इथे सुटला गेलाय. 9 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. या 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न झाला पाहिजेत. 52 धावा धावफलकावर लागल्या. जिंकण्यासाठीचं समीकरण जर आपण बघितलं तर खूप अवघड आहे. 58 धावांची अजून गरज. नाही होत ना, 9 सकट ओपन. 4 वाईट टाकतील ना. पुन्हा दुसरी धाव हवी होती, परंतु यावेळेस ते अवघड राहिलं असतं. बाद व्हावं लागलं असतं. चांगला निर्णय, धाव घेतली नाही.
53 धावा धावफलकावर लागल्या. निरंजन बऱ्याच वेळपासून फलंदाजी करतोय. 21 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. घाम फुटला हो, मला बी घाम फुटला. पुन्हा एकदा 2 धावा येथे पूर्ण केलाय. नववं षटक संपतंय. 9 षटकानंतर 5 गडी बाद 55 धावा धावफलकावर आहे. 55 फॉर लॉस ऑफ 5 आफ्टर 9 ओव्हर्स. आपण आहोत ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त स्पर्धा आयोजन ब्रह्मनाथ ढोल पथक आणि ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समिती यांच्या वतीने सालाबादाप्रमाणेही या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 7वं पर्व आहे ब्राह्मण प्रीमियर लीग या स्पर्धेचं आणि एक यशस्वी पर्व म्हणून या पर्वाकडे देखील बघितल्या जात आहे. 12 संघांनी सहभाग नोंदवलाय. स्पर्धा मात्र आता अंतिम चरणाकडे येऊन पोहोचते. उद्या या स्पर्धेतील शेवटचे लीग सामने असतील. गोलंदाजी मार्कवर आहे शिवम पांडे. अकोटप्प्याचा चेंडू यावेळेस फाईन लेगच्या दिशेने मात्र जबरदस्त फटका केलाय. ध्रुव मुळेच्या बॅटमधून येणारा जबरदस्त चौकार. हो यावेळेस बघा फ्री हिट होता. हो पुन्हा नो बॉल आहे. हवेत फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु हा देखील फ्री हिट होता. पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण करण्यात आली आहे. 65 धावांवर धावसंख्या पोहोचली आहे आणि ओम मृत्युंजयचा संघ या संघामधील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीविषयी तुम्हाला नेहमीच समालोचनामधून माहिती दिल्या जाते. याचं कारण की ओम मृत्युंजय संघाचा 12th मन जयदीप जोशी प्रत्येक सामन्यामध्ये आमच्यासोबत उपस्थित असतो आणि प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचं कौतुक जे होतं जे त्याच्या नावावर क्रेडिट दिलं जातं त्याचं क्रेडिट सर्वात आधी मात्र जयदीप जोशीला दिल्या गेलं पाहिजेत.
कारण प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीपासून ते सामना संपेपर्यंत जयदीप मात्र कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित असतो. अजून एक चांगला झेल, आणि झेल कुणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलाय? विराज शुक्ला. ही देखील माहिती आम्हाला जयदीपच्या माध्यमातून मिळते. नक्कीच कौतुक करावं लागेल. AITG शौर्यवीर व विप्र लायन्स या दोन्ही संघाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होतो आहे. मी अनिल पंडित सरांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावं. त्याचप्रमाणे मी मिहिर सौंदर्यकर सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. चला उतरा. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आहे, परंतु झेल मात्र येथे सुटलाय. चांगला प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. याआधी देखील एक झेल पूर्ण केलाय विराज. यावेळेस मात्र प्रयत्न थोडे अपुरे पडले, परंतु अटेम्प्ट मात्र जबरदस्त होता. एक लांब लचक षटक मात्र आपण बघतोय. शेवटचं षटक आहे. अनिल सर. पुन्हा व्हाईट बॉल. प्राणेश जी आप भी आओ. अगले साल तुम्हारे साथ हम ज्वाइन होने वाले हैं. कहाँ पे? इसके अंदर. और हमारे भी सजेशन आपको बताएंगे. सर तुम बहुत अच्छा कर रहे हो. तुम बहुत अच्छा कर रहे हो. और इम्प्रूवमेंट करना है. मला ते परवा आप बोलो क्या करने का करेंगे. बघितले वाटलं छोटा तुम बोलेंगे यार क्या ये दिमाग लगाया तुम. करेंगे ना भैया. पब्लिक को बुला. तुम बोल रहे हैं मैं बोलूं. ये टॉस करेंगे आप बोलिए. अच्छा अच्छा. राणे जी या ना तुम्ही या ना. नमस्कार. मी मिहिर सौंदर्यकर. बाकी आम्ही पाहतो तुम्ही उडवा. काय करायचं आमचं ठरलेलं आहे. ओके. सर या एक ग्रुप फोटो काढ. अमोल सर या तुम्ही पण. यस सर. ना प्राणेश अमोल दादा या सर. अरे तू यस ऑल द बेस्ट. आओ चलो ये सर ऑल द बेस्ट. चेक. चार हरले. पार्ट वेगळा. एक मोठा विजय नक्कीच पुन्हा एकदा ओम मृत्युंजय संघाने इथे नोंदवलाय. अभिनंदन आणि थँक्स जयदीप फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. AITG शौर्यवीर व नबराज विप्र लायन्स दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. टेबलच्या खाली असतात सिक्रेट जागा आहे. डायरेक्ट हॉटेलला जायचं ना आपल्याला. खूप दिवस झाले गेलो.